दादा. अरे येतोस ना तू? हा अरे मी पोचतोय हॉलवर. अच्छा अच्छा बरं बरं ठीक आहे ठीक आहे. हो ठीक आहे ठीक आहे. 10 मिनिटात पोचतोस का? बरं बरं चालेल चालेल. हो ये या. दरवर्षीचं झालंय. आता 4 आठवड्यांनी स्पर्धा आली आहे पण आमच्या तालमीला अजून पत्ता नाही. अरे हो तो नैनिश कुठे राहिला बघूया. हॅलो 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 काय चाय काय चाय काय अरे साहेब चाय. अरे काय तुझं काय आता इथे? चाय चाय विचारायला आलो. किती चाय येऊ? इथे मी सोडून कोणी दिसतंय तुला? हा थर्मास भर चहा काय माझ्या एकट्याच्या डोक्यावर उठणार आहे? चल जाता तिकडे. त्याला चाय मागता म्हणून आपलं विचारायला आलो तर मलाच काय पाठवताय? बरं आहे तुमचं. ते तुमची माणसं आली ना त्याचा आपला राग माझ्यावर काढता होय. हे बघ खूप बोलला निघ आता. निघतो मला काही हौस नाही तुमच्या हे एकांकिका करत बसायची. माझे पैसे राहिले त्याचं काही ते बोला. अरे पैसे तुझं देतो आम्हाला लिहून ठेवला देतो तुझं. हे बरं आहे त्यांचं. वेळेला चहा पाहिजे पण पैसे द्यायची वेळ आली. अरे जा ना बाबा आता लवकर. जातो पैसे लिहून ठेवतो तुमचे. माझ्या हातून डायऱ्या भरत आल्या तुमचे पैसे लिहून. अरे देतो आपण नंतर आत्ताच येऊन देतो. जा बाबा जा. ठीक आहे. हे असं आहे. चहा प्यायला सगळे वेळेवर हजर होतील पण तालमीला कोणी यायचं म्हणलं तर कोणी येणार नाही. अरे ये दादा ये. काय म्हणतो? काय काय मस्त बघ 1.5 तास झालं मी इथे येऊन अजून कोणीही आलेलं नाही. दरवर्षीच झालं यांचं आता वैताग आलाय नुसता. अरे एवढा हायपर काय होतोस तू? आता कोणाला तरी ऑफिसमध्ये असा उशीर होतो पण त्यामुळे चालतं. त्यातून प्रपंच तो कोणाला चुकलाय का? पण हे सगळं सांभाळून ते येतात हे तर मोठं विशेष आहे. अरे पण आता काय आम्ही नोकऱ्या केल्या नाही तरी बरं आमचं ऑफिस तिकडे लांब अंधेरीला. तुला सांगतो दादा लोकलच्या गर्दीत जीव नुसता आंबून जातो. त्यात मेट्रोने घाटकोपर पर्यंत यावं म्हणलं तर मेट्रोची गर्दी सुद्धा आजकाल लोकलला लागवेल अशी. 6:30 वाजता ऑफिस मधून पळत सुटतो तेव्हा कुठे गाडी पकडून 8 वाजता घरी पोहोचून आवरून जेवून इकडे येता येतं. आता ह्यांना काय तसं करायला नव्हता. 1.5 महिन्याचा प्रश्न आहे फक्त. एरवी कोण तुमच्या मागे लागतंय? चालायचं. मला सांगतो यांना तसली आस्थाच नाही. आणि आस्था नाही असं म्हणू नको. अरे इथे आपण जमतो ते काय पैसे मिळवायला जमतो का? उलट आपल्या खिशातले पैसे काढून आपण एकांकिका करतो. मुळात ही एकांकिका नाटक ही सगळी आपली आवड म्हणून आपण सगळेजण एकत्र जमतो. आता प्रत्येकाला काही प्रॉब्लेम असतातच. कधी मुलं बाळ आहे, म्हातारे आई वडील आहेत, सासू सासरे आहेत. त्या सगळ्यांचं करता करता अगदी जीव बेटाकुटीला येतो. तरी पण तुमचे येतात नसेल मग. अरे पण एवढे व्याप असतील तर करू नका म्हणावं. आम्ही काही तुमच्या हातापाय पडायला आलो नव्हतो. बाबांनो तुम्ही आता नंतर नाटक कसं होणार? अरे 30 वर्ष झाली एकांकिका स्पर्धा करतोय आपण. आयोजकही आपण स्पर्धकही आपणच. दरवर्षी कशा तरी 3 एकांकिका उभ्या करायच्या आणि स्पर्धा पुढे न्यायची. तुला सांगतो त्यांना ना काही कसली नाटकाची चाट नाही ना नाटकाविषयी काही आपुलकी नाही. काय आता संसार ह्याची काय आणि नाटक झालं काय? अर्धा तास स्टेजवर मिरवून घेऊन सगळे येतात. तुला सांगतो कशाला करायच्या अशा स्पर्धा कॅन्सल करून टाकू. मी तर म्हणतो जाहीरच करून टाकू. सरळ अत्यल्प आणि असमाधानकारक प्रतिसादामुळे यंदाच्या वर्षीपासून कैलासवासी दर्शन निमकर स्फूर्ती एकांकिका स्पर्धा बंद. अरे एक मिनिट, तू काय बोलतोस काय? तुला आपल्या संस्थेच्या इतिहासाबद्दल काय माहिती आहे का? अरे 60 वर्ष झाली आपल्या संस्थेला आणि सुरुवातीपासूनच या संस्थेमध्ये या रंगमंचावर अनेक 3-3 तासाची नाटकं होत आली. तर काय मोठे एक कलाकार होते. रमाकांत निमकर होते, अशोक मुळे होते, आपले गजाभाऊ निमकर आणि आपले त्याच्यानंतर दिगू काळे. काय संगीत नाटक करायचा आणि आपला तो तालीम बादशाह सूर्या विरकर आणि त्याच्याशिवाय नाटक पूर्ण व्हायचंच नाही. आता इथे उपस्थित असलेले आपले नंदकुमार निमकर, उल्हास प्राणिक, अरे या सगळ्या कलाकारांनी एकत्र येऊन आपली ही ज्ञातीची रंगभूमी समृद्ध केलेली आहे. तुला माहितीये का? आणि कालांतराने मग एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या. आज 30 वर्ष झाली पण सातत्यानं हे एकांकिका स्पर्धा सुरू आहेत. आपल्या ज्ञातीतली एकमेव संस्था आहे की अशा प्रकारच्या संस्था आयोजित करणारी. माहितीये आपला गौरवशाली इतिहास आणि पूर्वजांची छोरवी. अरे पण आपल्याला काय उपयोग आहे त्याचा? आज इथे एकांकिका करायची म्हणलं तर कोणीही येत नाही.
तुला सांगतो कोणाला काही इच्छाच नाही उरलेली. इच्छा तेथे मार्ग. करेक्ट. इच्छा तेथे मार्ग. मी तुला तेच म्हणतो. अरे हेच तर मुळे आपल्या स्पर्धेचं. तुला सांगतो आपण देवळूकेनं आपली नाटक केले. प्रत्येक उत्साहामध्ये गावाला अगदी उत्साहानं नाटक करणारे आणि तो उत्साह तो जोर घेऊन आपण इथे आलो. पण काय आहे की ह्या एका नाटकामध्ये सगळ्या हौशी कलाकारांना एकत्र सामावून घ्यायचं म्हणजे कठीण होतं. कारण काय की प्रत्येक नाटकामध्ये शेवटी पात्रता मर्यादा आहे की नाही, किती जण एकत्र करणार. आणि म्हणूनच साधारण 1988 झाली आपल्या इथे ओंकार नाट्य मंडळ होतं. आणि मला आठवते त्यावेळेला विवेक पुराणिक होता, अशोक मुळे होते, गजाभाऊ निककर होते. त्यांनी असा निर्णय घेतला की आपल्या ह्या नाटी कलाकारांना हौशी कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून एकांकिका स्पर्धा त्यावेळेला सुरू केली. माहितीये का? आणि आज 30 वर्ष झाली. तुला सांगतो सुरुवातीची काही 1-2 वर्ष जर असतील ती फक्त डोंबोले मर्यादित होती. पण साधारण 90-91 पासून ती समस्त देवरुखे ज्ञाती बांधवांसाठी खुली स्पर्धा सुरू झाली. आणि नंतर एक नामवंत कलाकार या आपल्या रंगभूमीवरून निर्माण झाले. तुला सांगतो आतापैकी ते प्रकाश भोळे होते, आपले माधवी सुवेकर, सुहास विरकर, वैभव निमकर, गौरव निमकर, अरे असे किती जण, प्रशांत गोटेकर, अशा जरी आपला नाट्याचा जो अभ्यास होता तो इकडनं सुरू केला होता. त्यामुळे अशी इच्छा नाही वगैरे असं काय अजिबात बोलू नको. आणि हो अगदी मान्य. आणि आपल्या स्पर्धेत अनेक लेखक सुद्धा आपल्याला नाही का मिळाले. अथर्व भोये असेल, प्रियांका निमकर असेल, आपला मयूर निमकर असेल. मग काय? अरे पण मग आता कुठे गेली ती इच्छा? अरे एकदाच 2015 साली तब्बल 8 एकांकिका आल्या होत्या. अरे आपलं रत्नागिरी पासून एकांकिका आल्या होत्या. ईसा, दगडाच्या दिशेवर, बॉम्बे वेरिजान. अरे एवढंच नाही, आपल्या लहान मुलांनी सुद्धा त्यावर्षी एकांकिका केली होती. त्यावर्षी असं वाटलं चला आता ही स्पर्धा उत्तर भरतच जाईल. आता या वर्षी 8, पुढच्या वर्षी 10, त्याच्या पुढच्या वर्षी 12. कसलं काय? याही वर्षी फक्त 2 एकांकिका फायनल झाले. आता तिसरी एकांकिका आपण सगळ्या लोकांनी करून करूया म्हणलं, म्हणून लोकांना बोलवलं तर अजून एखादा पत्ता आहे का बघ. करायचंच ते. अरे असतात एकेकाच्या अडचणी. अरे त्यातून आपण सगळे चाकरमान. ऑफिसच्या बॉस पासून घरच्या बॉस पर्यंत सगळ्यांचे आपण टोमणे ऐकत तिथे नाटक करायला येतो. तर त्यामुळे अशा अडचणी येणारच. बरं त्या ऑफिस वरून आठवण झाली, त्या योगेशला फोन केलास का? तो निघाला काय बाबा ऑफिस मधून? अरे होता बघतो. त्याला फोन केला होता मी मगाशी. बरं मग काय म्हणतोय? तेव्हा त्याने उठला नाही. पुन्हा एकदा प्रचार करून बघतो. कर. तुम्ही हॉलमध्ये भेटलात का? हो हो मी पोहोचतो. मी तिथे पोहोचतोय लगेच. हो चालेल. ये थांबूया. हो बाय. चला. हे डिसेंबर जानेवारीचा महिना आला ना की कसं अगदी मनासारखं वागण्यासारखं वाटतं. वर्षभर ऑफिस आणि घरातल्या कटकटी सांभाळून मनासारखं काही करताच येत नाही सर. मग या स्टेजवरती आपल्या मनासारखे 2 दिवस आपले प्रॅक्टिसमध्ये घालवायचे आणि त्यानंतर एक 35 मिनिटाची एकांकिका सादर करायची की मग पास. आणि आपला आता जो कलाकार असतो ना तो असा एकदम उन्मळून त्याला काहीतरी काम करायला मिळतं. काय सर? निघालाच वाटतं. हो सर, घरी जायची तयारी जवळजवळ घरी झालीच. हो सर, 6चं ऑफिस 5 वाजून गेले. तयारी नको? कामं झाली सगळी? हो अगदी सगळे मेल चेक करून झाले. सगळं झालं सर. अति उत्तम. ते निमकरांच्या होमस्टेचं डिझाईन त्याच्यावरती कमेंट्स पाठवल्या होत्या त्यांनी. झालं का ते? सर तो मेल आत्ताच आलाय. पण काम झालं का? सर उद्या सकाळी येऊन करतो ना लगेच. मी तुम्हाला कामाचे पैसे देतो. उद्या सकाळी कसं चालेल? त्यांनी अर्जंट असं लिहून पाठवलंय मेलवर. दिसलं नाही वाटतं तुम्हाला? ते काही नाही. हे बघा तुम्ही ते आता सगळे त्यांच्या कमेंट्स आहेत ना ते सगळे इम्प्लिमेंट करा आणि मला लगेच मेल करा. मी घरी जाऊन बघतो आणि लगेच अप्रूव्ह करतो. ठीक आहे? करताना तेवढं करा.
उभं करू आम्ही. ठरवायचं झालंय तुझं हे. ठेव फोन. अरे प्रसन्न दादा, हा, काय झालं? काय नाही अरे नेहमीची नाटकं यांची. फोन केला अरे बॉसने अर्जंट काम दिलंय, आता काही येता येणार नाही. मी सांगितलं त्याला काही गरज नाही याची. अरे मग आता त्याच्याऐवजी कोणाला उभं करायचं? अरे काय कोणालाही उभं करू रे. आता आम्ही काय तरी नोकऱ्या घेतल्या नाही. येतो ना सेंटर जाऊन कशा बॉसला, त्यांना काय होतं. चालायचंच ना. अरे सगळ्यांच्या सिच्युएशन काही सारख्या नसतात ते. हा, पण ठीक आहे. आता तू आणखी कोणाचा विचार केलेस त्याच्याऐवजी? त्याच्याऐवजी आपला प्रथमेशला विचारू किंवा उन्मेष दादा. त्यांना अरे अरे आता ते बिचारे पॅरेंटल लिव्ह आहे. त्यांना कुठे वेळ आहे आपल्यामध्ये यायला? बरं मग ईशान दादा आपला. ईशान चालला असता. अरे पण त्याच्या जीवमधून जीव जाईल तर ना. अरे त्याला सोडतच नाही अंगाने. त्यामुळे एवढा बिझी असतो तो. दुसरं काहीतरी बघायला पाहिजे आपल्याला. समीर चालेल का? समीर आहे का बोल. अरे हा, अरे पण तो अब्दुलला गेला ना. मग आता काय करणार? समीर दादा नाही, ईशान दादा नाही. जाऊ दे, योगेश दादाला बोलवायला हवं. मग तू फोन कर बघू त्याला. नाही दादा, योगेश दादाला फोन तू कर. मी जरा दोघं नेपथ्य करू. अरे एकदम घाई नको करूच रे. आपण तिघ जण आलो की बघू ना काय अरे करायचं. एवढं काही नाही. ते सगळं नेपथ्य तयारच आहे. अरे आपण ते संक्षिप्त संशय वगैरे केलं होतं ना, तेव्हा ज्या फ्लॅट फ्रेम वगैरे आहेत, हा जरा एक दोन खेळ निघाले तेवढे जरा मारून येतो. योगेश दादा आपण करताना जरा सांभाळून कर. धडपडू नको. नाही, त्यांचा स्वभाव आहे तसा अरे धडपड. नाही नाही काही नाही, पटकन हा, बोला. मी फोन करून बघतो कुठे योगेश. हो हो हो. हॅलो हॅलो, हा प्रशांत दादा बोल. हा योगेश, मी काय म्हणतोय? तो कुठे आहेस रे आता? अरे मी आता जस्ट नाक्यावरती पोहोचलोय. हा, नाक्यावर आहेस ना. बरं आहे. म्हणजे आपल्याला थोडं चर्चा जास्ती करता येईल. बरं मी काय म्हणतोय, तू ये ना जरा इकडे. आपण ती एकांकिका करू. नाही नाही नको रे. या हल्लीच्या मुलांना वाटतं की त्यांना सगळं जमतं. मी नाही येत तिकडे. अरे 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 असं कशाला? नाही येत नाही येत. तू ये ना आता. काय भाव बघतो? हा? अरे नाही नको रे, जाऊन दे. बघ एक मिनिट थांब. तू तिथे नाक्यावर आहेस ना? हा? मी बघतो. मी येतो तिकडे तुला. पण कसं आहे माहिती आहे का की या स्पर्धेत जर आपल्या संस्थेतर्फे एकतरी एकाही तर उतरली पाहिजे. आता येतो तुम्ही नाही नाही कसं म्हणता? हे बघ सांग मी काय म्हणतो. हे बघ तुला समजावायलाच येतो. हे बघ चल चल एकदम नाही 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 म्हणायचं नाही. कशाला माहिती? अरे तू कशाला ऐकतो त्यांचं? लहान मुलं आहेत रे. त्यांना काही कळतं का? हा? आपण एवढी वर्ष सगळ्या गोष्टी करायच्या आणि हे आपल्या शाळेने असं हो बोलायचं. बरोबर आहे बरोबर आहे. पण शेवटी काय संस्था महत्वाची. आपल्याला त्यांच्या माध्यमातून इथे स्पर्धेत भाग घेणं महत्वाचं आहे ना. तू ये बघ. तर आता तू म्हणतोयस म्हणून मी तयार आहे. पण त्याला पण समजून ठेव जरा. बरं ठीक आहे सांगतो ना. त्याला कसं हँडल करायचं मला माहिती. तू काही काळजी करू नको. हा ओके चल. तर तुला सांगतो आपल्याला जो विषय मांडायचा ना इथे, हा, तो अरे अरे शौनक आहे आतमध्ये. अरे हे काय झालं रे बाबा? हे तरी तुला अरे अरे सांगायला काही नको. नाही. अरे खेळा तुमचा आता. अरे सांगतो तुला. ही आताची मुलं अरे सांगताना पण तो करत बसला नाही. अरे पण एवढं काही नाही त्याच्यामध्ये. अरे रक्त पण किती आहे. अरे तू त्यांना कसं तरी बाजू टोपी बँडेज करायला पडतं. अरे एवढं काही नाही. नाही ना काय जरा 2 मिनिटं विषय झाला असतं काय झालं असतं का? अरे नाही. मग आता या गडबडीच्या वेळेला आणि तू अशी धडपड काहीतरी अरे करत थोडंसं तर म्हणलं करून टाकू. एवढं काही कोणच नाही. काय गरज होती का मला आता जायची? इथे अजून पात्र जमलेलं आणि तिथे झालाय ते पत्ते करायला. कळतं का तरी तुला? जरा ऐकायचं ना आमचं म्हणून. अरे एवढं काही नाही. अरे मग किती लोक चालायचे? मी एखादं भान असं द्यायचं अगं. अरे एवढं काही नाही. अरे जरा एक थोडं टाकपणात नाही होईल बरं. अरे थोडं थोडं काय आहे? हा? बघ ना किती खेळा लागलाय तिच्या आतमध्ये. हा, म्हणजे आता हळू. हळू बँडेजने होईल का डॉक्टरांकडे जायला अरे पाहिजे? नाही, डॉक्टरांकडे जायची काही गरज नाही. आपण टीटीचं इंजेक्शन घेतलं की होऊन जाईल सगळं. अरे होऊन जाईल होते. काय वाईट नाही घेत आता जरा शांत बसतोस का तू? इथे तरी जरा मोठ्यांचं ऐक ना. काय प्रत्येक समजा तुमची तुम्ही लावून बसता रे. अरे हळू. हा, बरं. ओके. मला वाटतं तू आता आराम कर. हे सध्या एकांकिकेचं राहू दे. आपण बघू आपण नंतर संप नाही करू. नाही, नको. तब्येत महत्वाची. काय हाताला झालं तर मग तब्येतीचं काही नाही एवढं. आता सगळी आपण जमलोय ना, एकांकिका झालीच पाहिजे. अरे योगेश दादा पण आलाय आता. चालेल चला आपण तालीमला सुरुवात करू. शो मस्ट गो. अरे अरे पण नाही नाही
चला 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 हे बघ दादा आपल्याला एक छान नाटक करायचं बरं का हो हो आपण एक मस्त एकांकिका सादर करू म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमधून येऊन केलेली एकांकिका म्हणजे लोकांकिका. नाही नाही बरोबर आहे पण जरा व्यवस्थित डायलॉग घे बरं का नाही म्हणजे आवाज वगैरे सगळा पोचायला हवा व्यवस्थित. बस काय या हॉलमध्ये माईक शिवाय पण माझा आवाज पार कोपऱ्यामध्ये पोहोचेल. काय बाळ दादा पोचतोय ना माझा आवाज? बाळ दादांना ऐकू आला म्हणजे माझा आवाज बाकी नक्की प्रत्येकाला ऐकू येणार. नाही नाही ते ठीक आहे ते बरोबर आहे पण जरा लोकांकडे बघून पण डायलॉग घे म्हणजे कनेक्ट होशील. आता डायलॉग कसे घ्यायचे हे मी तुझ्यासारख्याकडून शिकायला हवं काय. ते लोकांशी कनेक्ट करणं वगैरे ना हे फार आता जुनं झालं. आता स्टेजवरती आपल्या सहकलाकाराच्या डोळ्यात डोळे घालून कनेक्ट करणं हे नवीन आहे. हे बघ दादा मी या नाटकाचा दिग्दर्शक आहे त्यामुळे मी म्हणत असत ते करणं भाग आहे तुला. ओ दिग्दर्शक तुम्ही रंगवटीमध्ये असाल ना तेव्हापासून या स्पर्धेमध्ये कलाकार म्हणून वावरतोय मी. हा एवढी वर्ष आम्ही स्पर्धा सांभाळली म्हणून आज तुम्ही सो कॉल्ड दिग्दर्शक म्हणून इथे उभे राहू शकले आहात. हे बघ माहितीये मला पण जेव्हापासून कळायला लागलं ना तेव्हापासून मी आणि माझ्यासाठी बरेच जण बॅकस्टेज सांभाळतोय म्हणून तुम्ही इकडे काम करू शकताय ना. आणि आता तर मी दिग्दर्शक आहे काय माझा शब्द अंतिम. हे काही चालणार नाही प्रशांत दादा. हे जर अटीवर लागले आता फक्त मान राखायचा म्हणून मी काही नको राखूस मान. हे प्रशांत मान कसा राखायचा ना हे माझा आणि त्याचा प्रश्न आहे ते तुम्हाला सांगितलं. हा नाटकाचा प्रश्न आहे त्यामुळे मी मध्ये पडणारच. माझा शब्द अंतिम असेल. तुला मध्ये पडायची काही गरज नाहीये. हे बघ प्रशांत दादाने मी बघू तू पण आला रे सांगून मला. अरे नाटकाचा दिग्दर्शक आहे मी इथे. कोण तुला मिळतो ना बघू मी. अरे कोणी मिळेल मला. 2-3 दिवस झाले सगळे कलाकार शोधले असतील. नाही सांगितलं म्हणून आला माझ्या मागे. अरे जा चल शांत बाबू कोण येतोय मला जरा. हा प्रशांत बोल काय नाही. नाही आम्ही बघत होतो पण एकंदर आताचं वातावरण असं बघून वाटतंय की नाही जमणार. हो काय रे प्रयत्न केला पण बघ ना आता काय सगळे कसे वागतात बघ ना काय करायचं. काय म्हणतोस काय. नाही असं नको रे एकदम असा काही निर्णय नका घेऊ. बरं मी बघतो बोलू त्यांच्याशी काय म्हणतायत ते. हा बरोबर तुम्ही थोडं चालू करा बघू आपण कसं काय होतं. प्रशांतचा फोन होता. तो म्हणत होता की आपण सहभाग नाही घेतला तर कदाचित स्पर्धाच रद्द करायला लागते. बघा आता ठरवा काय करायचं तुम्ही ते. नाही मला अजूनही माझी तयारी आहे. काही लोकांना चालणार आहे का विचारा. मला देखील काही प्रॉब्लेम नाहीये पण ह्या दिग्दर्शक म्हणून मिळवणाऱ्यांना मी कलाकार म्हणून चालेल का जरा म्हणजे भांडा तुम्ही भांडा. आपण असं करू ना रद्दच करू. एकांकिकाच रद्द करू. नाही करायचं मला काय. कॅन्सल सगळं.
आपण करायचं. हो करायचं. अरे 30 वर्ष या स्पर्धेचं आयोजन होत आहे. अडचणी काही कमी असतात का? नाट्य थिएटर बघा, लाईट बघा, साऊंड बघा, परीक्षकांना संपर्क साधा, बक्षीस, प्रेक्षक सगळं असतं. आणि तुम्ही हे असं छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडत राहता. तुमच्या अशा भांडण्यामुळे ना ही स्पर्धा रद्द झाली. पण मी म्हणतोय की तुमच्या भांडण्यामुळे ती शिक्षा बाकीच्या स्पर्धकांना का द्या? बाकीचे स्पर्धक एक एक महिना 2-2 महिने अति तालीम करतायत, कष्ट घेत आहेत. त्यांच्यासाठी तरी आपल्याला एकांकिका करायला हवी. हे प्रेक्षक मोठ्या विश्वासानं काहीतरी नवीन बघायला मिळेल, नवीन ऐकायला मिळेल म्हणून ते येतात. नाहीतर आपल्या निवडणुकी व्हॉट्सअपवर काहीतरी घर बसल्या सूचना देत नसते असते ते. पण नाही, ते आले कारण त्यांना आपल्याबद्दल आत्मीयता आहे, त्यांना आपल्याबद्दल काहीतरी वाटतं आणि म्हणूनच ते इथे आले आपल्याला प्रोत्साहन द्यायला. आणि म्हणून म्हणतो की या प्रेक्षकांसाठी तरी आपल्याला एकांकिका करायलाच पाहिजे. 30 वर्षापूर्वी जर असं व्यासपीठ आपल्याला मिळालं नसतं तर आपण ही आपली अभिनयाची भूक कशी भागवली, आपला ह्या कलागुणांना कसा वाव मिळाला असता. अरे या एकांकिकेनं आपल्याला भरपूर काही दिलंय. आता नाटकात कसं बोलायचं कसं, स्टेज डेअरिंग हे तर सगळं आलं. पण त्या पलीकडे सुद्धा आली तुम्हाला ते मॅनेजमेंट मध्ये काय शिकवतात ना, कोलॅबोरेशन, टीम बिल्डिंग, टाइम मॅनेजमेंट, हे काय हेच आहे. सगळ्यांना संपर्क करून, सगळ्यांना एकत्र करून वेळेत एकांकिका सादर करणे म्हणजे काय, हेच आहे. म्हणून म्हणतो की स्पर्धा सुरू राहण्यासाठी आपल्याला एकांकिका करायला हवी. समजा कालांतराने स्पर्धा बंद पडली तर पुढच्या पिढीला हे व्यासपीठ मिळणार आहे का? त्यांच्या कलागुणांना वाव कसा मिळणार? मग ती एक खंत आपल्या मनामध्ये राहील की आपल्यामुळे ते बंद झालं. आपण चालू ठेवूया, करूया. हे बघ आपण सध्या आपापले मतभेद बाजूला ठेवू आणि आपण ही स्पर्धा चालू ठेवण्यासाठी म्हणून या एकांकिकेत सहभागी होऊया. बघा, मान्य आहे तुम्हाला? जसं होईल तसं करू आपण. आणि मला खात्री आहे मनापासून जर आपण केलं ना तर ही रंगदेवता नक्कीच आपल्याला पसंत होईल. चला तर मग करूया. काय म्हणताय, तुमचं काय मत आहे? बोला. नाही बरोबर आहे, करूया आपण एकांकिका. दोघे जण करायची एकांकिका. गुड. हो व्हेरी गुड. करूया आपण एकांकिका. येस. चला चला. 3 cheers for सिद्धिविनायक Theatre. थिएटर. हुर्रे, 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 हुर्रे. सिद्धिविनायक थिएटर्स येथील सहर्ष आणि सविनय सादर करत होतो. दर्शन, लेखन शौरभ इंदुरकर, दिग्दर्शन प्रशांत जोशी, योगेश मेहकर, मूळ संकल्पना प्रकाश गोरे. सिद्धिविनायक थिएटर्स डोंबिवली सहर्ष आणि सविनय सादर करत होतो. दर्शन, हे असं एकांकिका झाले ना की एवढं छान रिलॅक्स वाटतं ना. अरे त्या एंट्री होईपर्यंत पोटात नुसतं गोळा येतो असा. आता कसं जरा प्रेक्षकांच्या टाळावेळा आला की एकदम फार सुंदर मस्त वाटतं, झकास वाटतं. आणि अगदी असं जखमेवर खोकतर मारतो ना तसं अगदी वाटतं. हो अतिशय सुंदर झाले एकांकिका. आणि सौरभ काम पण चांगलं केलंस आणि दिग्दर्शन देखील. त्यामुळे आपल्या एकांकिकेला जरा चांगलं वळण आलं. आणि नाही, तुम्ही दोघं जर नसतात तर आपली एकांकिका उभी तरी राहिली असती का? आणि दादा सॉरी बरं का, नाही रागाच्या परत काही कमी जास्त बोललो असेल तर माफ कर मोठ्या मनाने. अरे प्रशांत दादा, चांगलं बोल. नाटक उभं करणं हे काही सोपी गोष्ट नाही. हे नाटक नाही, एकांकिका. एकांकिका तरी तू म्हणजे दुसरं काय नाही, 40 मिनिटाचं नाटकच ना. पण तुला सांगतो, सगळे जर असे आपल्यासारखे नाट्यकर्मी असतील तर किती संकट आली तरी नाटक उभं राहतच. अरे शेवटी नाटक म्हणजे काय, आपल्या ह्या जीवनाचं प्रतिबिंबच आहे ते. अरे आपल्या जीवनामध्ये एवढे चढ उतार होत असतात आणि त्याचं प्रतिबिंब हे प्रत्येक गोष्टी नाटकामध्ये दिसत असतं. खरे, अरे नाटक उभं नाटकामध्ये सगळ्या भावभावनांचं प्रतिबिंब दिसतं, दर्शन घडतंच. पण नाटक उभं करताना सुद्धा सगळ्या माणसांमधल्या भल्या बुऱ्या प्रवृत्तींचं दर्शन घडतं. आणि योगायोग बघा, आपली एकांकिका
दर्शन इन्स्टिट्यूटची एक स्पर्धा म्हणून चालते की नाही नाही, हा योगायोग विलक्षण खरंच. पण आणि हे दर्शन काही फक्त आपल्या स्पर्धेपुरतं मर्यादित नाही. काळाच्या ज्या ज्या टप्प्यावर जिथे जिथे नाटक होतं तिथं तिथं हे दर्शन घडतंच. म्हणूनच 2000 वर्षांपूर्वी आपले भरतमुनी सुद्धा म्हणून गेले, त्रैलो तस्यास्य सर्वस्य नाट्यम भावानुकीर्तनम. म्हणजे तिन्ही लोकांच्या भावभावनांचं प्रतिबिंब नाटकात पडतं. आणि तो 500 वर्षापूर्वीचा फार सातासमुद्रापलीकडचा शेक्सपियर सुद्धा म्हणतो, प्ले इज द थिंग. एक्झॅक्टली. म्हणूनच म्हणतो हे दर्शन पुढील पिढीला होण्यासाठी आपल्याला या अशा स्पर्धा सुरू ठेवायला हव्या. मग प्रतिसाद कमी जास्त होऊ शकतो, पण शेवटी काय, स्पर्धा होणं आणि नाटक जगणं हे महत्वाचं. खरं ना, नाटक संपत चाललंय अशी ओरड नेहमी होतच असते. पण शेवटी स्टनबॅक म्हणतो तेच खरं. थिएटर इज द ओनली इन्स्टिट्यूशन विच हॅज बीन डाईंग फॉर 4000 years बट हॅज नेव्हर सकम्ड. करेक्ट. त्यामुळे नाटक होत राहणारच. चला योगेश दादा, पुढच्या वर्षीच्या एकांकिकेची तयारी आतापासून सुरू करायला हवी. हे हो, आणि पुढच्या वर्षी की एकांकिका स्पर्धा म्हणजे निरोप महोत्सवी वर्षाच्या समारोपाची मोठी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे ती अगदी दणक्यातच झाली पाहिजे आपली. एकदम खरंय, एकदम खरंय. मग चला मग त्याची नांदी आपण आतापासूनच सुरुवात करू. हो का नाही? अरे अनंत यावत संकट का आढेल आमचं खेटर.